नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण उडदाच्या डाळीचं घुटं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सर्वप्रथम आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सालीवाली डाळ आहे। तुमच्याकडे अगदीच नसेल तर तुम्ही बिन सालीची घेतली तरीही चालेल। हिरवी मिरची घेतलेली आहे, लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। इथं वलं खोबरं घेऊ नका, शक्यतो तर सुकंच खोबरं घ्या, त्याने टेस्ट खूप छान येते। आता आपण ही डाळ कुकरला लावून घेणार आहोत। आता हे पहा, डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, साली सगळ्या काढू नका। आता आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत। या डाळीच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि डाळीला 4 ते 5 शिट्ट्या द्या। डाळ मस्त मऊ शिजते। तोपर्यंत आपण हे घेतलेलं वाटण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। पहा, आता आपण डाळ शिजली काय पाहूया। पहा, छान डाळ शिजलेली आहे। आता आपण मस्त तडतडीत फोडणी करूया। पहा, मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्या। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। थोडीशी राई घाला। राई छान तडतडली की थोडंसं जिरं घाला, हिंग घाला, थोडीशी हळद घाला, कढीपत्ता घाला। आता आपण हे मगाशी मिरची आणि आलं लसूण घेतलेलं त्याचं मी वाटून घेतलेलं आहे, ते छान परतून घ्या। पहा, आता आपलं वाटण छान परतलेलं आहे, खमंग वास सुटलाय। मी अर्धा चमचा मीठ घालते, ते छान ढवळून घ्या। त्याच्यामध्ये हे शिजलेली डाळ होता, डाळही छान हलवून घ्या। पहा, का मस्त वास सुटलाय। तुम्ही नक्की एकदा करून पहा। तर मी इथं अर्धा ग्लास पाणी ओतत आहे। तुम्हाला जास्त आमटी हवी असेल तर तुम्ही जास्तही पाणी घालू शकता। पहा, कलरही छान आलाय। आता आपण एक 5 मिनिटं उकळून देऊया। पहा, आता आपल्या आमटीला उकळी आली का काय पाहूया। खूप छान उकळी आहे। ही आमटी म्हणजेच घुटं हे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर तुम्ही तांदळाचीही भाकरी खाऊ शकता, पण भाकरी बरोबर खूपच छान लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। आता आपली आमटी छान उकळलेली आहे। मी आता सर्व करते। खाण्यासाठी आपली घुटं तयार आहे। तर गावरान पद्धतीचं झणझणीत आणि चमचमीत असं उडदाच्या डाळीचं घुटं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।